तर नमस्कार मंडळी, सकाळी दिवस सुरू झाला मस्त खिचडी आणि दहीने. आणि मग थोडं बाहेर जायचं होतं, पप्पांचं काहीतरी काम होतं त्यासाठी. आणि जेरॉक्स सुद्धा काढायच्या होत्या, त्या सुद्धा काढून घेतल्या. तिथून निघाल्यावर म्हटलं आता गाडी सर्व्हिसिंगला टाकूया. मग गाडी सर्व्हिसिंगला देऊन आलो. मग काय, गाडी नाही, रिक्षा नाही, आम्ही दोघे चालतच घरी आलो. आणि घरी आल्यावर बघते तर काय, प्रिशूने माझी कुर्ती घातलेली होती. आणि खरं सांगू का, ती माझ्यापेक्षा जास्त क्यूट दिसत होती या कुर्तीमध्ये. मग मी आणि प्रिशू गेलो त्या घरी. तिला विचारलं, तुझ्या हातावर मेहंदी कोणी काढलीये? तर ती बोलली, माऊने काढली. पण आमच्या ह्या बाईसाहेब तर झोपल्या होत्या ना. आता ही झोपली म्हटल्यावर आम्ही आमच्याच गप्पा सुरू केल्या दोघींनी. आता इथून खरी मजा सुरू होते. दळण द्यायचं होतं गिरणीत आणि ही माझ्या पुढे दळण टाकायला उभी, जणू काही पूर्ण जबाबदारी तिच्यावरतीच आहे. घरी आलो तर मम्मी भाकरी करत होती आणि ही लगेच पीठ आणून स्वतः भाकरी करायला लागली. ते पण हातावरची. तुम्ही पण या बर का तिची भाकरी खायला. आणि प्रिशूची हातावरची भाकर रेडी आहे. आणि आज दिवसाचा ट्विस्ट म्हणजे जिजूंनी घेतली होती आमच्या रिक्षा, म्हणजे डायरेक्ट नवीन खरेदी. ते आवरून लगेच मग आम्ही पूजा वगैरे केली रिक्षाची. आता तुम्ही म्हणणार की फक्त रिक्षा घेतली, त्यात काय झालं एवढं? पण तुम्हाला एक सांगू का, ही फक्त रिक्षा नाहीये, ही अनेकांचं घर चालवणारी रिक्षा आहे. 3 चाकं दिसतात पण त्यावर उभे आहेत अनेक कुटुंबांची आशा. आणि हो, नवीन रिक्षा म्हणजे स्टेटस नाही तर मेहनतीचं पुढचं पाऊल आहे. आता नवीन रिक्षा म्हटल्यावर राईट तो बनती है बॉस. मग काय, लगेच आम्ही सगळे राईट मारायला निघालो. तिकडून आल्यावर मस्त खाल्लं मंचुरियन, कारण मृणालला बरं नव्हतं आणि तिला असं काहीतरी खाऊ वाटत होतं. आणि आजारी असल्यावरच असं काहीतरी खाऊ वाटतं. कोण कोण मंचुरियनचे फॅन आहेत नक्की कमेंट करा. आणि भाई असले टेस्टी लागत होते ना, काय सांगू. आणि ते पण गरम गरम. ते झाल्यावर मस्त जेवायला बसलो, कारण आज अण्णांनी स्पेशली त्यांच्या हाताने डाळ आणि वांग्याचं भरीत केलं होतं. इतकं भारी झालं होतं ना ते भरीत, मी तर डायरेक्ट अण्णांच्याच ताटात जेवायला बसले होते. आणि मग जेवण झाल्यावर आम्ही गेलो शेकोटी करायला. आणि एवढी थंडी होती की काय सांगायलाच नको. चलो बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. असे जर व्लॉग पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि फॉलो करा.